काय मुद्दे घेऊन आता निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलेले आहे आणि या भागात काय विकास कामं व्हायला पाहिजे? या अगोदर भरपूर काही वेळेस इलेक्शन वगैरे झालेले आहे, पण जे काय निवडून आलेले आहे त्यांनी आजपर्यंत कोणत्याही प्रकारे विकास कामं केलेली नाहीये। त्यासाठी कुठेतरी तरुण मुलांना आणि महिलांना त्यांच्या हक्काचं जे अधिकार आहे त्यांना अन्न, वस्त्र, निवारा, पाणी यासारखे छोटे छोटे प्रश्न आहे आणि त्यासाठी दिवसभर तरुण मंडळीची भटकंती होत आहे। त्याच्यामुळे त्यांना रोजगार व्यवस्थित भेटत नाही, अन्न व्यवस्थित भेटत नाही आणि निवाराही त्यांना व्यवस्थित भेटत नाही। त्यासाठी मी मैदानात उतरलेले आहे। माझं नाव मनीषा उत्तम खरात, मी राहणारे बजाज नगर वडगाव कोल्हाटीचे आहे। मी गट नंबर 52 वंचित कडनं उभी आहे आणि या सगळ्या गोष्टीचं मला स्वतःला इतकी चिड येते की दिवसभर महिला लहान लहान लेकरांना घेऊन मोलमजुरी करतात आणि त्यांना 50-100 रुपये भेटतात। तर मग त्याकडे अगोदरचे जे उमेदवार निवडून आलेले ते कधीच या गोष्टीकडे विचार करत नाहीये आणि त्यांना इतका त्रास होतो या सगळ्या गोष्टीचा। आता जसं उदाहरण अतिक्रमण असा प्रश्न निर्माण झालेला होता, जे छोटे छोटे भाजीपाल्याचे स्टॉल लावतात तरी त्यांना कोणीही न्याय दिलेला नाहीये। बिचारा रडून रडून शेवटी शांत बसून गेल्या। पण त्यावेळेस हे सगळे उमेदवार कुठे होते? ज्यांना इलेक्शन लढवायचे होते, ज्यांना खरंच समाजासाठी काहीतरी करायचं होतं, त्यांनी असं कोणताही मार्ग या दुर्लक्ष केलेलं आहे आणि कोणत्याही समाजाला, कोणत्याही कुटुंबाला त्यांनी आजपर्यंत न्याय मिळवून दिलेला नाहीये। बरं, आता जे बेरोजगार झालेले महिला, युवक, त्यांचं घर उद्ध्वस्त गेले, त्यांचे दुकान उद्ध्वस्त झालेले आहे, अशांना तुम्ही काय रोजगार मिळवून देणार आहे का निवडून आल्यानंतर? त्यानंतर जो काय त्यांचा मला जर वंचितनी संधी दिलेली आहे, तसंच मला जर जनतेने तसंच कार्य केलं आणि आशीर्वाद जर दिला ना, मी नक्कीच सगळ्यांचा विचार करेल आणि त्यांना एक संधी देईल, त्यांना घरकुल योजना मंजूर करून देईल आणि त्यांचा जो रोजगार आहे त्या रोजगारामध्ये वाढ करण्यात येईल आणि त्यांचा जो रोजगार आहे, किती रोजगार करावा, किती घंटे रोजगार करावा यासाठी सुद्धा मी प्रयत्न करेल। तुमची लढत कोणासोबत आहे? आता दांडगे पक्ष इथं आता तुमच्या समोर आहे, कोणत्या पक्षासोबत लढा? आता माझी लढाई जी आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्यानंतर शिंदे गटाची शिवसेना आणि वंचित अशी तिघांमध्ये लढत आहे। यापूर्वी मी जेव्हा जेव्हा प्रचाराला जाते त्यावेळेस लोकांचा प्रतिसाद येतो की आम्हाला आता शिवसेनाही नको आणि उभाटाही नको, तर आम्हाला आता वंचितच पाहिजेत, आमच्या हक्काची वंचित पाहिजेत। कारण तुमच्या घरामध्ये असं चर्चा आहे पैसे वाटप चालू आहे म्हणून, तर हो, किती प्रति असं वाटतं तुम्हाला, किती पैसे देऊ लागले उमेदवार? यापूर्वी जे उमेदवार निवडून आलेले आहे त्यांच्याकडे खूप सगळा पैसा आहे आणि त्याचाच ते सर्रासपणे वापर करत आहे। तो पैसा त्यांनी जो जनतेच्या विकासासाठी वापरायला पाहिजे होता, तो पैसा त्यांनी आता स्वतःच्या प्रचारासाठी आणि स्वतःच्या उमेदवार निवडून येण्यासाठी हा सगळा ते प्रयत्न करीत आहे। कारण आज अशी घटना घडलेली आहे, काही शिक्षक आणि शिक्षका प्रचार करत आहे, पैसे वाटत आहे, असं पण आरोप काही उमेदवारांनी केलेला आहे। तर कुठेतरी तुम्हाला याची अडचण होणार का? हो, नक्कीच होणार आहे याची मध्ये मला अडचण। कारण जे शिक्षक आहे त्यांना शासनाच्या कर्मचारी असताना देखील त्या आज 2 पैसे भेटते म्हणून त्या मार्गाने त्या चालल्या आणि त्या काम करताय। त्यांना पैशाची लालूच देण्यात आलेली आहे, त्याच्यामुळे त्या हे काम करताय। तुमचं काय पक्ष आणि तुम्ही काही निर्णय घेणार आहे का, तक्रार वगैरे करणार आहे का? मी शिक्षकाविरुद्ध माझ्याकडे व्हिडिओ आलेले आहे, माझ्याकडे सगळं रेकॉर्ड वगैरे त्यांच्याकडे आलेले आहे। पण निवडणूक झाल्यानंतर मी नक्कीच याकडे लक्ष देणार आहे आणि कायदेशीर कारवाई करण्याचा मी प्रयत्न करणार आहे। मतदारांना काय आवाहन करणार आपण? मतदारांना एवढंच सांगणार आहे, बाबासाहेबांनी काय शिकवलं, आपल्याला काय देणगी दिलेली आहे, आपला समाज काय म्हणतो, आपण पैशाच्या लोभी पडतो म्हणून आपला विकास होत नाही। आपण पैशाच्या मागे न पडता आपला विकास कसा करून घ्यायचा उमेदवाराकडनं याकडे जर आपण लक्ष दिलं तर एक दिवस आपला समाज नक्कीच सुधारेल, ही मला आशा आहे। उद्या 5 तारीख आहे, उद्या 7 वाजता सुजयदादा आंबेडकरांची सभा होणार आहे पंढरपूर येथे रांजणगाव रोडला। तर माझं एकच आव्हान आहे जनतेला, सगळ्या चळवळीतल्या जनतेने उद्या सभेला यायचं आहे। आपले सुजयदादा उद्या येत आहे आपल्या भेटीला, तर सगळ्यांनी त्यांना ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी आवर्जून यायचं आहे उद्या संध्याकाळी 7 वाजता। आपलं नाव? माझं नाव मनीषा उत्तम खरात, मी राहणार वडगाव कोल्हाटी, गट नंबर 52। बटन नंबर माझं 3 आहे, माझी निशाणी आहे मेणबत्ती आणि माझ्या गणामधील जी महिला आहे मीरा जाधव,
तिची निशाणी आहे गॅस सिलेंडर, तिचा नंबर आहे 3 नंबर. धन्यवाद.